ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनिकादिकांना शुकदेवांनी सांगितलेली जी परीक्षित राजाला कथा होती, तीच कथा शौनिकांना सूत महाराज निवेदन करीत आहे. सर्वांची उत्सुकता आहे की शुकदेवांचा संवाद काय झाला असावा, त्यानंतर काय घडलं असावं, अशी उत्सुकता शौनिकादिकासह सर्व ऋषी मंडळींनाही लागलेली होती. सुतांनी सभोवार नजर टाकली, सगळ्यांना अभिवादन केलं आणि आता त्यांनी राजा परीक्षित आणि शुकदेव यांच्या संवादातला वृत्तांत सांगायला सुरुवात करणार आहे. त्यांनी सांगितलं की ऋषीमुनी हो, मी तुम्हाला आता विदुर आणि उद्धव यांच्या भेटीचं वर्णन करणार आहे. त्यानंतर विदुर आणि मैत्रेय ऋषी यांच्यामध्ये जी भेट झाली, त्यांच्यात जो संवाद साधला गेला, तोही मी तुम्हाला कथन करेन. या आधीचा विषय थोडा आपण मागच्या विषयाकडे वळणार आहोत. महाभारताच्या युद्धापूर्वी धृतराष्ट्राला विदुराने असा उपदेश केला होता की पांडवांना त्यांच्या वाटेचं जे काही राज्य असेल ते द्या, आणि हा जो काही कुळाचा नाश होणार आहे तो कुळाचा नाश टाळावा, अशा प्रकारचं एक मध्यम मार्ग त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला. परंतु विदुराचा सल्ला मात्र कोणी ऐकला नाही. त्याच्यात दुर्योधन हा तर पूर्ण अनियंत्रित झालेला होता. धृतराष्ट्राचं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नव्हतं, आणि त्याने भरसभेत विदुराला जतावून सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही. मध्ये 5 गावांची मागणी झाली. ते गाव कोणते होते तर अविष्ठ, वृकस्थ, माकंदी, वारणावत अशी ही 4 गावं, आणि 5वं तुम्ही जे द्याल ते, अशी 5 गावं पांडवांनी मागितली होती, परंतु ती दिली नाही. त्या उलट दुर्योधनाने उर्मटपणे सांगितलं, 5 गावं तर जाऊ द्या, पण स्त्रीच्या आग्रहावर मावेल एवढी सुद्धा भूमी मी देणार नाही. अशा प्रकारची त्याची ती उर्मट भाषा होती. आणि सर्व प्रकारचं संपलं. मध्यस्थी संपली, कृष्णाची शिटाई संपली. आणि तुम्हाला जर हे आवडत नसेल आम्ही घेतलेले निर्णय, तर विदुर काका तुम्ही हे राज्य सोडून निघून जा, अशा प्रकारचं उर्मटपणेही तो बोलला. तेव्हा विदुराच्या मनावर अत्यंत हा परिणाम झाला. हे सगळे लोक हाताबाहेर गेलेले आहेत, धृतराष्ट्राचं नियंत्रण नाही, आणि तो आपला कुलाचा संवाद आपल्या डोळ्यांनी पाहायला नको म्हणून विदुर हस्तिनापूर सोडून तीर्थयात्रेला निघून गेला.
तीर्थीव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. अशा तीर्थयात्रा करीत करीत तो लोकांचे निरीक्षण करीत होता, लोकांची परिस्थिती पाहत होता, समाजाची परिस्थिती पाहत होता, चिंतन करीत होता. त्याला सर्वत्र काय दिसलं तर सर्वत्र अधर्म दिसला. यथा राजा तथा प्रजा. राजा जर अन्यायी असेल, दुष्ट असेल, शब्द न पाळणारा असेल तर त्याचा परिणाम जनतेवर निश्चितपणे होतो. पोट भरण्यासाठी वाटेल ते करा. कशासाठी पोटासाठी कुठे तुझी धाव, माणूस तुझे नाव रे, माणूस तुझे नाव. कशासाठी पोटासाठी कुठे तुझी धाव, माणूस तुझे नाव रे, माणूस तुझे नाव. पोटाशी संपूर्ण माणुसकी बांधली गेली. एवढा एकच उद्योग, काहीही करा, पोटासाठी लांड्या लबाड्या लुच्चेगिरी करा, स्वार्थ साधा. आणि हे सर्व विदुर महाराज, विदुर काका हे सर्व पाहत होते. दरम्यान विदुर नसताना महाभारताचं युद्ध झालं. कौरव पांडवांमध्ये ते युद्ध झालं. कुलसंहार झाला, कुलाचा संहार झाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, नेमकं याच्या विरुद्ध दुर्योधन दुःशासन वागू लागले. आणि तीर्थाटनामध्येच तो मध्ये परत आला नाही हस्तिनापुराला. तीर्थाटन करीत असतानाच एकदा यमुनेच्या काठी श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव याची भेट झाली. आता विदुर मनातून हे सगळं समजत होता, त्यामुळे तो तीर्थयात्रा जरी करीत असला तरी मनातून उदास झालेला होता. उद्धवाचं व्यक्तिमत्व कसं आहे तर अत्यंत सत्वशील. श्रीकृष्ण भगवान जसे सुंदर तसाच तो सुंदर होता. आणि अखंड श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये दंग, त्याची मन प्रसन्न करणारी मूर्ती, ती पाहून विदुराला अतिशय आनंद वाटला. आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी कडकडून मिठी मारली. दोघांच्या भेटीगाठीमध्ये अनेक विषय निघाले. विदुराने सर्वांची चौकशी केली, पांडवांची माहिती विचारली, यादवांची विचारली, भगवान श्रीकृष्णांच्या विषयी कुशाली विचारली. परंतु याच काळामध्ये जसा पांडवांचा कुलसंहार झाला तसं यादवांचाही कुलसंहार झाला होता. कारण भगवान श्रीकृष्णांनी यादवांना द्वारका नगरी बसवून दिली, परंतु ते सुद्धा आपसामध्ये भांडण करत राहिले, मद्यपानाच्या आहारी गेले आणि एकमेकांमध्ये भांडून त्यांनी आपसातच आता डोकी फोडली. त्यांना आता बाहेरचे शत्रू कोणी उरले नाही, आतमध्येच त्यांचा कलह झाला. आणि भगवान हे श्रीकृष्ण परमात्मा हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहताय, पण यांना आवरलं जात नाही. कारण भगवंताची इच्छाच असते की यांचाही शेवट केला पाहिजे, यांचाही शेवट झाला पाहिजे. म्हणून भगवान हे आपल्या उघड्या डोळ्याने आपल्या कुळामधला सुद्धा हा अनाचार पाहत आहे. उद्धवाला या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म, त्यांचं बालपण, गोकुळातल्या लीला, हे सगळं आठवत होतं. त्याला बडबडून येत होतं, कारण उद्धव त्यांचा प्राणसखा होता. शेवटी श्रीकृष्ण भगवान निजधामाला कसे गेले हेही उद्धवाने विदुराला सांगितले. कृष्ण म्हणाले, उद्धवा आता तू इथे राहू नकोस. कारण भगवंताने स्वतःच
ती द्वारका नगरी समुद्राला परत केलेली आहे. आता इथे राहू नकोस, तू बद्रिकाश्रम येथे जा, जिथे नरनारायण तपश्चर्या करत आहेत तिथे राहा, असा श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवाला तो निरोप दिला. आणि उद्धव तिथून अत्यंत जड अंतःकरणाने बद्रिकाश्रमाकडे जायला निघाला. त्याच वेळेस यमुनेच्या काठी उद्धव आणि अक्रूर यांची जी भेट झाली तेव्हा त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. आणि त्यांना आठवलं, अक्रूर काका, अहो तुमच्यासाठी सुद्धा भगवान श्रीकृष्णाने मला एक निरोप द्यायला सांगितला आहे. तो निरोप कोणता आहे की आता तुम्ही मैत्री ऋषींची भेट घ्या आणि तेच तुम्हाला आता ज्ञानोपदेश करतील. मैत्री ऋषीकडे जाणं तुमच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. आता उद्धवाकडून ही सारी हकीकत समजली. विदुर काका उदास झाले. उदासीनतून विरक्तता आली. आता त्यांना मैत्री ऋषींच्याकडे केव्हा जाईल, कारण प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेला निरोप आहे, त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. आणि ते मैत्री ऋषींकडे जाण्यासाठी विदुर काका निघाले. आता मैत्री ऋषीचं व्यक्तिमत्व कसं आहे? अत्यंत ज्ञानी, सोज्वळ, शांत मुद्रा, तपस्विता तर होतीच, चंद्रमेल लांछन मार्तंड जेता पोईन, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. गाड्या मिशांचा तो सोनेरी संभार, नीलकमळाप्रमाणे, नीलकमळाच्या पाकळीप्रमाणे त्यांचे अत्यंत सुंदर तेजस्वी असे नीलवर्णनीय त्यांचं नेत्र, मस्तकाच्या भोवती दिव्य प्रभा झळकते आहे. शुद्ध अंतःकरण, मधुर बोलत, बोल तैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरी त्याचा उल्लेख आहे. तसं संभाषण, प्रमाणबद्ध शरीर, ते योगी कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष मैत्रेय आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर जे काही मोजके असे आत्मज्ञानी संत ऋषी महाराज होते, त्याच्यामध्ये मैत्रेय हे एक महत्वाचे असे ऋषी होते. आता विदुर जायला उतावळी झाला. हे विदुर निघाला मैत्री ऋषींकडे. त्यांचा निवास त्या काळात हरिद्वार येथे होता. हरिद्वार म्हणजे हरिचं द्वार, तिथून स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे. ते तिथे गेले. मैत्रेयांचा परम पावन, परम शांत प्रसन्नतेने नटलेला तो आश्रम, त्या आश्रमाला पाहिल्यावर विदुरांचं मन शांत झालं. विदुर येणार, आपल्याकडे येणार हे आधीच अंतर्ज्ञानाने मैत्री ऋषींनी जाणलं होतं. आणि कशासाठी येणार हेही ते जाणून होते. त्यांनी त्यांचं यथायोग्य स्वागत केलं. दोघांमध्ये संवादाला सुरुवात झाली. विदुरांनी जे प्रश्न विचारले आहेत ते आत्मज्ञानाविषयी. आता मागे काय झालं, श्रीकृष्ण वगैरे यांचं काहीच नाही विचार आणि त्याच्यावर चर्चा नाही, कारण ती नियतीची इच्छा होती, ते घडून गेलेलं होतं. आता आत्मज्ञान हा असा विषय आहे की आत्मा हा नित्य नवा आहे. नैनन चिंतन्ति शस्त्राणी, असं त्याचं स्वरूप आहे. त्यांनी सांगितलं की मनुष्य
जगामध्ये सुखासाठी सर्व सुखालागी जरी करशी तळमळ, सारखी तळमळ तळमळ सुखासाठी आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावी जीवे. आपल्याला दुःख व्हावं असं कोणीही मनापासून इच्छा करत नाही, पण तो दुःख तर टळत नाही, सुख तर टिकत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, अशी ही अवस्था मानव जातीची आहे. तेव्हा आत्मज्ञानाविषयी ते विचारू लागले. मैत्रेयांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने तुला माझ्याकडे पाठवलं ते योग्यच आहे. मित्र, तू एक लक्षात घे, तू स्वतःला या लोकांसारखा समजू नकोस. तू म्हणजे कोण आहेस? तू साक्षात यमधर्म आहे. यमधर्म आहे जो दक्षिण दिशेचा स्वामी आहे, यम. आणि यमाला धर्म असा शब्द जोडून आहे, कारण यम हे धर्माप्रमाणे चालणारे आहेत. कुठलीही कसूर त्यांच्याकडून होत नाही. तू यमधर्म आहे. तुला आत्मज्ञानाची एक जिज्ञासा लागलेली आहे आणि उद्धवाच्या सांगण्यावरून भगवंताचा निरोप तू ऐकून इकडे आत्मज्ञानाच्या उपदेशासाठी आलेला आहे हे मी जाणतो. त्यानंतर त्यांनी जो यमधर्माचा उल्लेख करून त्यांना आठवण करून दिली. एका तळ्यात होती बगळे पिवळे सुरेख. त्या बगळ्याप्रमाणे जेव्हा त्याने आत्मदर्शन केलं तेव्हा त्यालाच ते कळाले तो होता राजहंस. तो काही बगळा नव्हता, आपलं स्वरूप विसरलेला मूळ असा राजहंस होता. आणि महर्षी मैत्रेय आता विदुराला बोध करू लागले. ऐक, हे विश्व जेव्हा निर्माण झालं त्याच्या आधीची अवस्था काय होती? सृष्टीच्या आधी एकमेव परमात्मा होता. आता त्याचं स्वरूप कसं होतं? तर तो फक्त अस्तित्व होत. ते अस्तित्व होत. तिथे कोणी दुसरा पाहणारा नव्हता, काही दृश्यही नव्हतं. असं ते परमात्म्याचं स्वरूप होतं. याचं वर्णन गणपती अथर्व शीर्षामध्ये केलंय. गकार पूर्वरूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारात शांत रूपम आणि बिंदूर रूप उत्तर रूप. नाद संधानम. जर ते अ उ म किंवा गम त्याच्यातला जो बिंदू आहे, वरचा अनुस्वार आहे, ते परमात्म्याचं अवर्णनीय आणि वाचेच्या पलीकडे असलेलं स्वरूप आहे. सप्तशतीमध्ये त्याचा उल्लेख आहे. अर्धमात्रा स्थिता नित्या यानुचार्या विशेषतः. तो जो अर्धमात्रेवरचा जो बिंदू आहे त्याचं वर्णन करता येत नाही, ते दाखवता येत नाही. ते अस्तित्व आहे आणि त्याच्याच अस्तित्वाने हे विश्व निर्माण झालं. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सारी सृष्टी निर्माण झाली. बीजम माम विद्धि सर्वभाव भूतानां विद्धि पार्थ सनातनम. ते बीज आहे. परंतु ही सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी अशी एकत्रित नव्हती. अशी सर्व, जसं अंतराळामध्ये वातावरण नसतं आणि तेव्हा तिथले पदार्थ हे सारखे फिरत असतात, ते अशी जवळ एकत्र येत नाही, त्यांचं संघटन होत नाही, त्यांना आकार निर्माण होत नाही.
सृष्टी तर निर्माण झाली, परमेश्वराने विचार केला, अरे पण ही अशी एकत्र येत आली पाहिजे, हे जे घटक आहे सृष्टीतले अणुरेणू आहेत ते एकत्र आले पाहिजे. आणि अशा वेळेस त्या परमात्माने ते बिंदू रूप किंवा अस्तित्व रूप जे तत्व होतं त्याच्यामध्ये प्रवेश केला, त्या समुच्चयात त्याने प्रवेश केला, ज्याला आधुनिक विज्ञानामध्ये काही वर्षांपूर्वी तो विषय निघाला होता, गॉड पार्टिकल या नावाचा. असे सुंदरशे प्रत्येक वस्तूमध्ये एक अणुरेणूची एक गती असते आणि ती गती त्या वस्तूला धरून ठेवते, म्हणूनच तो दृश्य होतो. त्याला गॉड पार्टिकल असं म्हटलं गेलेलं आहे काही ठिकाणी. त्याला देवकण असंही नाव वैज्ञानिकांनी दिलेलं आहे. तो भगवान त्या अस्तित्वामध्ये प्रकट झाला, त्याने त्याचा प्रवेश केला आणि तो विराट पुरुष निर्माण झाला. तो विराट पुरुष निर्माण झाला. या सृष्टीचा तो विराट पुरुष म्हणजेच आदिनारायण. आणि त्या आदिनारायणाच्या नाभी कमलातून एक कमळ उदयाला आलं. ते इतक्या वर गेलं की त्याचा अंत नाही. आणि त्याच नाभी त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव झाला. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. कोणाच्या? भगवंताच्या इच्छेने, त्या आदिनारायणाच्या इच्छेने. ते कमळात बसले, पण आपला निर्माता कोण याची त्यांना जाणीव नाही. ते शोध घेऊ लागले, परंतु त्यांना काही ठाव ठिकाणा लागेना. तेव्हा त्या कमळाच्या देठामधून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला की कुठून आलो असेल मी. अनेक प्रयत्न करून पाहिले चारी दिशेला. ते ब्रह्मदेव शोध घेऊ लागले की आपला निर्माता कोण आहे. त्यांना ते समजलं नाही. तेव्हा एक संदेश आकाशवाणीतून आला, तप कर, तप कर. असा संदेश प्राप्त झाला आणि ब्रह्मदेव त्या ब्रह्मकमळात बसून तपश्चर्या करू लागले. अनंत काळ निघून गेला. अनंत काळ निघून गेल्यानंतर त्यांनी जेव्हा खाली पाहिलं तेव्हा सहस्त्रफणा असलेल्या शेषनागावर भगवान महाविष्णू पहुडलेले त्यांनी पाहिले. शांत असं प्रसिद्ध बदला अशा ह्याच्यात ते योग समाधीमध्ये त्यांनी पाहिले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. असं ते स्वरूप. आणि ब्रह्मदेवाने ते पाहिल्यानंतर त्यांना एक प्रार्थना त्यांनी करायला सुरुवात केली. आणि ती प्रार्थना, हे महाविष्णू आहेत म्हणून प्रार्थना सुरू केली. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपरा अमूपा पांडुरंगा, अपरा अमूपा पांडुरंगा, विनवितो दास तुझा मी सेवक, विनवितो रंक दास मी सेवक, वचन ते एक ऐकावे, वचन ते एक ऐकावे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, तुझी स्तुती वेद करिता भागला, तुझी स्तुती वेद
करिता भागला निवांत चिठेला नेती नेती तुका म्हणे ते माझी काय वाणी तुका म्हणे ते माझी काय वाणी तुझी जेव्हा खाणी कीर्ती देवा तुझी जेव्हा खाणी कीर्ती देवा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपरा अमूपा पांडुरंगा अपरा अमूपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. ब्रह्मदेवांनी स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं, वेदगर्भा तू अचंबित होऊ नकोस, तू पुन्हा तप कर, भगवत तत्वाचे ध्यान कर आणि मला सर्व प्राणी मात्रामध्ये पहा. जे जे दिसतं ते सर्वच माझ्या अस्तित्वामुळेच आहे. जे दिसतं ते आणि जे दिसत नाही तेही. मी या चराचरात व्यापून आहे. मया सर्वविधम ततम जगत अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी. सर्व भूत मात्र हे माझ्याच ठिकाणी आहेत. आणि त्या भगवंताचं ते दिव्य स्वरूप अंतर्धान पावलं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. वेद त्यांच्या हृदयामध्ये भगवंताने निर्माण केले आणि त्यांनी सृष्टीमध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या तिघांचाही उपयोग करून ही सृष्टी निर्माण केली, प्राणी निर्माण केले, मन, बुद्धी, अहंकार हे सर्व निर्माण केलं. हे जे काही आहे ते परमात्म्याने देव, दानव, पशु, पक्षी, यक्ष, गंधर्व, देव, धनुष्य, नर, किन्नर हे सर्व परमात्म्यानेच निर्माण केले. सिया राममय सकल जग जानी करो प्रणाम जोरी जुगपान. असं सृष्टी निर्माण झाली. आणि या सृष्टी निर्माण केली त्यावेळेस त्यांनी मनाची सुद्धा निर्मिती केली. मन नावाचा असा एक घटक आहे जो आपल्याला दिसत नाही, परंतु ते मन सर्व गोष्टीचं संचालन करतं, प्रेरणा देतं, इच्छा निर्माण होते, ज्ञानशक्तीचा उपयोग करतो, क्रियाशक्तीचा उपयोग करतो आणि बाह्य सृष्टीमध्ये बदल करण्याची शक्ती त्याच्या मनामध्ये असते. पण हे जे मन आहे याच्यावर काही पुटं चढलेली आहे. पुटं म्हणजेच आवरण, कव्हर. तर कोणती कोणती त्याच्यावर पुटं चढलेली आहेत? तर अविद्याचं एक पुट आहे. अविद्या म्हणजे काही न कळणे. वास्तविक ही नकारात्मक भूमिकेतून त्याचा विचार आहे. अविद्या येणे नावे जे विद्यमानची नव्हे हे अविद्याची स्वभावे सांगत असे. अमृतानुभवामध्ये त्याचा उल्लेख आहे. अविद्या येणे नावे जे विद्यमानची नव्हे. या मा म्हणजे नाही, निषेधात्मक शब्द आहे. आणि या म्हणजे जी नाही ती. सावलीला काय अस्तित्व आहे? सावलीला काहीच अस्तित्व नाही, परंतु तरीच ती सुद्धा आहे असं मानलं जातं. शरीराच्या माध्यमातून किंवा एखाद्या जड पदार्थातून प्रकाश किरणांनी तिथे जाऊ शकत नाही आणि एक आकृती तयार होते, ती म्हणजे सावली. तिचं अस्तित्व नाही, ती देहाच्या रूपाने तिला अस्तित्व आहे. प्रकाशाचा झोत देहावर पडतो आणि पलीकडच्या बाजूला जो दिसत नाही तशी अशी एक काळ्या रंगाची वगैरे अशी एक आकृती तयार होती, तीच म्हणजे अविद्या. काही कळत नाही. पण त्याचा पुढचा एक टप्पा असा असतो जीवाचा की मनामध्ये अशी एक जाणीव असते
ज्याला अस्मिता असं म्हणतात. मी कोणीतरी आहे, मी इतरांपासून वेगळा आहे, मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्मरे ते वस्तुगामी असं ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. मी अमुका आहे जे बुद्धी अहर्निशी स्फुरे ते वस्तुगामी. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. हा जो मी आहे याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. स्त्री असो पुरुष असो स्वतःबद्दल बोलतो तेव्हा मीच शब्द वापरतो. पुढे त्याच्या क्रियेने या शब्दामध्ये बदल होतोय. करते, करतो, खातो, खाते हे पुढचे विषय. परंतु मी म्हणून त्याचं जे आहे अस्तित्व, ते अस्तित्व म्हणजे अस्मिता आहे. अस्मितेचं आवरण या मायेभोवती आहे. ती एक माणसाची आतली गाठ असते आणि मी इतरांपासून वेगळा आहे, माझं असं नाही, मी असं आहे, मी तसा आहे, ते जे वर्णन केलं जातं त्याप्रमाणे त्या मीपणाला प्रत्येक जण जपत असतो. त्याला धक्का लागू देऊ नये. मनुष्य केव्हा संतापतो? त्याची अस्मिता दुखावलेली की तो संतापतो. त्याची अस्मिता दुखावलेली त्याला आवडत नाही आणि अस्मितेला आयुष्यभर जपत राहणे, त्याच्यासाठी तो सर्व आयुष्य घालून देतो, सारे आयुष्य खर्ची करतो ती आणि अस्मितेचं रक्षण करतो. त्यानंतर अजून एक आवरण आहे ते म्हणजे राग. राग याचा अर्थ कळत नव्हे. राग म्हणजे आस्था, आसक्ती, आवड, गोडी की जे आपण सोडायला तयार नसतो, त्याच्यात रममान होतो. म्हणून संगीतामधल्या त्या गायनाच्या विशेष अशा प्रकाराला राग हा शब्द दिलेला आहे. याला पुढे अनुराग म्हणजे प्रेम. आणि प्रेम कोणाला आवडत नाही? प्रेम सर्वांनाच आवडतं. जे आवडतं त्याच्याबद्दल आपण आस्था बाळगतो आणि जे आवडत नाही त्याचा द्वेष करतो. द्वेष हे सुद्धा आवरण आहे. जे आवडत नसेल त्याचा तिरस्कार करतो, त्याची आठवणही करत नाही. आणि अभिनिवेश हे एक आवरण म्हणजे देह म्हणजेच मी, देहालाच सर्व काही समजणे आणि त्या देहाला नटवणे, फिरवणे, वागवणे, त्याचे लाड पुरवणे हे सर्व हे अभिनिवेशामध्ये येतं. म्हणजे देहाच्या माध्यमातून मनुष्याला एक प्रादेशिकता येते, म्हणजे संकुचितपणा येतो आणि देहाच्या बाहेर काही नाहीच. त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी मनुष्य आपलं आयुष्य जीवनही संपवून देतो. देहापुरतच समजणे ही 5 आवरण आहे. आणि जेव्हा ही आवरणं दूर करायची असेल तर आपण त्या परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे. ओम हिरण्मयं पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्त्वं कुसुम अपावृणु सत्यधर्माय दृष्टी. उपनिषदातला ही प्रार्थना आहे की हे परमात्मा, ही जी माया आहे ती तूच जर दूर करशील तरच ती दूर होणार आहे, आमच्याकडून दूर होणार नाही. आम्हाला या मायेचा पडदा, या पडद्या हटव म्हणजे आम्ही तुझं सत्य स्वरूपाचं दर्शन करू शकू. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली. तप केलं, तपाने मन शुद्ध झालं आणि पुन्हा सृष्टी निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली, नवीन सृष्टी. त्या सृष्टीच्या लाटेमध्ये पहिल्यांदा सनकादिक असे हे 4 कुमार निर्माण केले, जे वयाचे 5 वर्षाचं वय ज्यांचं ओलांडलं जात नाही, अनेक काळीचे आहेत पण दिसतात 5 वर्षाच्या मुलासारखेच. ही जी पहिली लाट निघाली सृष्टीची तिलाच कुमार सर्ग असं म्हटलं गेलेलं आहे. सर्ग म्हणजे सृष्टी. पण कुमार सर्ग निर्माण झाले हे ब्रह्मचारी, मोक्षाकडे यांचा झुकाव, आणि मोक्ष पाहिजे असेल तर निवृत्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. त्यामुळे ते निवृत्ती मार्गाचे आणि मोक्ष मार्गाचे अशी ही ती सृष्टी होती. त्यामुळे ब्रह्मदेवाने पाहिलं हा तर असं झालं की ज्या कामासाठी सृष्टीचा विस्तार करायचा आहे मला, मी इथे येतात सर्व मोक्ष मार्गाकडे निघालेले आहे. मग मनामध्ये एक प्रकारचा चलबिचल, चिडचिड, क्षोभ निर्माण झाला. क्षोभ म्हणजे संताप. आणि त्याच्यातून
भव नावाचा पुत्र निर्माण झाला. तो भव उत्पन्न झाल्याबरोबर त्याने लढायला सुरुवात केली आणि तोच रुद्र या नावाने ओळखला गेला. ते 11 रुद्र आहेत, त्यांच्या 11 शक्ती आहेत रुद्राणी. त्यांना ही सृष्टी निर्माण करायची, उत्पन्न करण्याची आज्ञा ब्रह्मदेवाने केली. आता हे रुद्र आहेत, यांनी काय निर्माण केलं? यांनी मनुष्य सृष्टी निर्माण केली नाही. जे काम करायला सांगितलं होतं ते केलं नाही. भूत प्रेत पिशाच वेताळ सर्प नाग शंकिनी डंकिनी यांची निर्मिती केली. आता हे सगळं पाहिल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले की अरे अरे हे काय निर्माण केलेलं आहे? स्मशानेश्वर क्रीडा स्मरण पिशाच्या असं चराचर हे जे आपण शिवमहिम्नामध्ये पाहतो तशी सृष्टी आहे. थांबव थांबव थांबव, ही सृष्टी थांबव आणि चांगली सृष्टी निर्माण कर, त्याच्यासाठी तप कर. आणि मग ते रुद्र चांगलं निर्माण करायचं किंवा चांगलं राहू द्यायचं आणि हिंकस आणि वाईट जे काही असेल ते वेगळं करायला सुरुवात केली. ते वेगळं करायला सुरुवात केली आणि या सृष्टीच्या व्यवस्थेतून जे वाईट असेल ते समृद्ध म्हणजे आवरून धरणे, गोळा करणे आणि फेकून देणे, म्हणजे त्याचा विलय करणे. सृष्टीच्या रूपाने त्याचा विलय होतो. जसं आपण किंवा तरी 6 महिने वर्ष 2 वर्षातून घरातला जुना पसारा काढतो आणि जे काही वस्तू कामाच्या नसेल त्या भंगारमध्ये देऊन टाकतो, तसं रुद्राला हे काम दिलं आणि समृद्ध करतानाच त्याची जी क्रिया आहे तिला तर संहार असं म्हटलं गेलं. आता सृष्टी निर्माण होते, पण त्या निर्मितीच्या कार्याला आता प्रलयाची जोड मिळालेली आहे. प्रलयाची म्हणजे संहाराची जोड मिळाली आणि जी वस्तू होती आहे ती वस्तू आता चांगली होणार आहे. तेव्हा हे जे काही आहे हे त्या सृष्टीचा या क्रमातला एक भाग आहे. वाईट काढून टाका. त्यामुळे या परमात्म्याची माया आपल्याला समजू शकत नाही. आणि एखादा कुंभार त्याला मातीच्या डोळ्याला आकार द्यावा त्याप्रमाणे या विश्वाचा हा कुंभार आहे. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभास मग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी आप तेज वायू आकाश पृथ्वी पंचमहाभूत, या पंचमहाभूतांचा एकमेकात मिसळून हे विश्व निर्माण केलं आणि निराकार असा आकाश त्याच्यामध्ये मिसळलेला एक आकार तयार होता. त्या भगवंतांनी ही जी सृष्टी आहे ही अजून कोणाला ज्ञात झालेली आहे. कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नाही पण या सृष्टीत आहेत. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. प्रत्येकाचं दैव, प्रत्येकाचं एक प्राक्तन म्हणा काही म्हणा त्याचा उपयोग म्हणा हा प्रत्येकाचा वेगळा आहे. तूच ही सृष्टी घडवतो, तूच मोडतो, तूच कुरवाळतो म्हणजेच पालन करतो. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गुणांचा अवलंब करून तू ही सृष्टी निर्माण केली. पण मानवाला नाही कळणार. नकळे यातून काय जोडीशी देशी डोळे परी निर्मिशी तया पुढे अंधार. आम्हाला डोळे आहेत परंतु त्या डोळ्यांना ही तुझी लीला आम्ही त्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. अशी अवस्था या सृष्टीची आणि सृष्टीत निर्माण झालेल्या प्राणीमात्राची आहे. हे सर्व निर्माण झालं परंतु मानवी सृष्टी निर्माण होत नव्हती. भूत प्रेत पिशाच बाकी सगळे निर्माण होत होते. मग ब्रह्मदेवाने पाहिलं
की मानवाची निर्मिती करण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे, आणि म्हणून त्यांनी मनातून एक जोडी निर्माण केली मानवी सृष्टीसाठी. आणि ती जोडी, त्याच्यातला एक पुरुष आणि एक स्त्री होती. पुरुष होता मनु आणि स्त्री होती शतरूपा. यांची निर्मिती केली आणि त्यांना मनुला सांगितलं, मनु महाराज, आता तुम्ही प्रजा उत्पन्न करा, सृष्टी उत्पन्न करा, आणि त्यांना एक प्रकारच्या जीवनाचा आचार व्यवहार समजेल अशा प्रकारची नियमावली घालून द्या. तेव्हा म्हणून महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं. हे सगळं मैत्रेय ऋषी विदुराला समजावून सांगतायत, सृष्टीविषयी ज्ञान देत आहेत. हे मुख्य सूत्र आहे आपलं, आणि त्या मुख्य सूत्राला धरून आपण हे विवेचन करत आहोत. म्हणून हे पाहिलं की मी सृष्टी निर्माण करेल, तर तिथे राहायला जागा नव्हती, पृथ्वी नव्हती. वस्ती करायला, स्थिर राहायला जमीन पाहिजे ना. पूर्वी असं सांगतात की मनुष्याचं जीवन हे भटकं होतं, कुठेही फिरायचं. परंतु जेव्हा शेतीचा शोध लागला, शेती करावी ही इच्छा निर्माण झाली, तेव्हा मनुष्य एका ठिकाणी स्थिर झाला. कारण शेती हा विषय स्थिर झाल्याशिवाय करता येत नाही. आणि तिथून मग समूहाने राहणे, सहकार्याने राहणे, कल्पनेचा उपयोग करून त्या शेतीचा विकास करणे, समाजासाठी नियम घालणे, समाज व्यवस्था अशा प्रकारे निर्माण झाली. मानवी समाजाची निर्मिती त्याच्यातले हे एक महत्वाचे घटक आहे. तेव्हा पृथ्वी नव्हती. आता ब्रह्मदेवाने पाहिलं की खरोखर पृथ्वी कुठे होती. पृथ्वी रसातळाला गेलेली होती. त्या हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस होता, त्याने पृथ्वीला रसातळात नेलेली होती. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा. प्रार्थना केली, भगवान मानवाला राहायला पृथ्वी पाहिजे, जमीन पाहिजे. तेव्हा आकाशातून उंच असा एक वराह आला, त्याला एकच सुळा होता. त्याने सरकन समुद्रामध्ये उडी मारली आणि रसातळाला गेलेल्या त्या पृथ्वीला त्याने त्या आपल्या एक सुळक्यावरती वर आणू लागला. त्याच वेळेस हिरण्याक्ष नावाचा जो दैत्य होता, त्या दैत्याने आणि त्या भगवंत विष्णू स्वरूप असलेल्या भगवंताचा आणि त्याची ती युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये अनेक काळपर्यंत ते युद्ध चाललं. युद्ध चालल्यानंतर शेवटी हिरण्याक्षाचा वध केला देवाने आणि ती पृथ्वी वरती आणून ठेवली. तो वराह पाण्यातून बाहेर आला. ब्रह्मदेवाने त्यांची स्तुती केली. तेव्हा तो भगवान दरीधर, मेदनीपती, पृथ्वीपती या नावाने ओळखला गेला. अशा प्रकारे पृथ्वी मनुला उपलब्ध करून दिली. ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून भगवंताने वराह अवतार घेतला आणि ती पृथ्वी पृष्ठभागावरती तिथे मानवी वस्ती निर्माण झाली. तेव्हा विदुरांनी विचारलं मैत्रेयांना, भगवान हा हिरण्याक्ष कोण होता? त्याने श्री हरीशी काय युद्ध केलं? तेव्हा मैत्रेय म्हणाले की विदुरा ऐक, ही परमात्म्याची माया आहे, अतर्क आहे. ही अतर्क आहे. देवा घरचे ज्ञात कोणाला? देवाच्या घरच्या काही गोष्टी कोणालाही ज्ञात नसतात. आपल्या शरीराच्या आतमध्ये काय आहे हे आपल्यालाही ज्ञात नाही. त्याची नीट चिकित्सा होत नाही, आपण पाहू शकत नाही. तर देवाच्या घराचं काय समजणार? मग त्यांनी हिरण्याक्ष याच्याविषयी कथा सांगायला सुरुवात केली. हिरण्याक्ष हा भगवान विष्णूंचा जय नावाचा द्वारपाल होता. तेव्हा विदुर म्हणतात की आश्चर्य आहे,
प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या दारातल्या द्वारपालाला सुद्धा रसातळात जायची वेळ यावी, मला आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर ते पुढे ती कथा विठुरायाला सांगायला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करूया. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. नमो नारायण.